ओ माय गॉड गाइस, खूप सुंदर असा इकडे व्ह्यू आहे आणि लोकेशन तर खूप चांगला आहे. मंदिर बघू शकाल. हा बघा मंदिर. सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि मी टोंडरेकर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सरचे स्वागत करीत आहे. तर गाईज, आज आम्ही आहे कोलकातामध्ये आणि आता आम्ही चाललो आहे कोलकाता सिटी आणि 2-3 चांगले प्लेस आहेत तिकडे. तर जे कोणी नवीन युजर असतील त्याने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर आमचा हा हॉटेल बघा, मागून व्ह्यू बघा आणि तिकडे स्विमिंग पूल वगैरे आहे आणि इकडे फोटोशूट चालू आहे. चला जाऊ, चला चला चला. काय काय मेंदूवडा आणि चटणी, चहा, बिस्किट. गायच्या चाय प्यायला बघा. आज काय आहे, मेंदूवडा नाश्त्याला. तर काय, चला नाश्ता तर करून झालेला आहे. तर चला आपण जाऊया आता बसमध्ये. बॅगा सुद्धा ठेवायच्या आहेत. हा बघा हॉल. काहीच बॅगा ठेवलेल्या आहेत. वा, काय एडी वरतो यार. तर काय फोटोशूट चालू आहे इकडे. तर काय, चला बसूया बसमध्ये. प्लेट बाजूया. बस बस झाला. तर काय नाश्ता आलेला आहे, तर पाहूया काय आणि खाऊन घेऊया. काय पुरी आणि भाजी. गाडीचा दोन लाईन हे बघा. काय जर्दालू चाला ना की झोपाला आले की तुम्ही इथं. बघ ना जेवल्यावर येतो आम्ही. सर जाम पाऊस पडतोय. चला जाऊया तरी. काय तिकड आहे रे सावकाश. तर गाईज बघा, हा मंदिर आहे स्वामीनारायण मंदिर, कोलकाता. ओ माय गॉड गाईज, खूप सुंदर असा इकडे व्ह्यू आहे आणि लोकेशन तर खूप चांगला आहे. मंदिर बघू शकाल. डिस्कशन चालू आहे आपलं. आमच्या गावात पण मंदिर बनवायचं आहे. हा, एवढं बजेट नाही होणार कारण का 1 नंबर मंदिर. तुमच्या गावात बजेट नाही का तेवढं? नाही, एवढं बजेट नाही. बजेट हलवी लागतं मंदिर. काय मंदिर आहे यार, खूपच सुंदर. गाईच बघू शकाल तुम्ही. एवढे भारी डिझाईन आणि एवढा भारी इथे लाइटिंग वगैरे जबरदस्त. जलाभिषेकसाठी 50 रुपये आणि ही वस्तू भेटते जलाभिषेक करण्यासाठी. तर चला जाऊया. सर्व लोक गेलेले आहेत गाईज गाडीमध्ये, पण यांचा फोटोशूट काय होत नाही. आणि इकडे खूप सुंदर असा मंदिर तुम्ही बघू शकाल. खूप भारी आहे इकडे सर्व लोकेशन बघा किती. आणि हा बघा. तर चला, काही दर्शन सुद्धा खूप चांगलं झालेलं आहे आमचा. तर आता आम्ही जातो आमच्या बसमध्ये आणि जाऊया पुढच्या लोकेशनला. कोणतं ठिकाण आहे पुढे पाहूया आपण. खूप भारी वाटलं इकडे येऊन. कसं आलं दर्शन? 1 नंबर मस्त. मंदिर कसं आहे? मंदिर 1 नंबर, खूप छान, खूप स्वच्छ, एकदम व्यवस्थित मंदिर आहे. ओके, चला आता दुसरीकडे. नमस्कार. नमस्कार. होता 1 नंबर ना? स्वामीनारायण मंदिर. स्वामीनारायण मंदिर. तर काय हे आहेत राकेश शेलके. तर आम्ही यांच्याच टूरमध्ये आलो आहे. तर नक्की तुम्ही सुद्धा या. खूप चांगली अशी टूर आहे
आणि जेवण तर लाजवाब आहे यांचा. खूप सुंदर असा घरगुती जेवण आहे. तर चला जाऊया. तिलगुल आहे तिलगुल. तिलगुल का गोड गोड बोला. हा. भाव कमीच दिले. तिलगुल का गोड गोड बोला. काहीतरी व्हिडिओ बनवायचा प्लॅन चालू आहे. हा मस्त बाई बाई आमचे पडलेले आहे. आणि त्या व्हिडिओचे डायरेक्टर आहेत सूरज डोंगरे. बघा डायरेक्शन बघा त्यांचा सूरज डोंगरे यांचा. पापलेट पहिलं होतं तो गेला. हा त्यांचा पापलेट वाढलेला आहे. लाईट बंद करायची. लाईट चालू आहे. एकदा ट्रायल घे. असू दे घे. दिसते मग काय आला काय लाईटी आठवला ना आपण लाईटी फिरवायच्या. वा वा बघा आपला लाईटी बंद करायची. वा डायरेक्टर वा. हा डायरेक्टर घ्या चालू दे. हा चालू दे. मोबाईल काय करू मी आता. एकदा ट्रायल होत्या डायरेक्टर साहेब. कोंबडा हे आमचे कोंबडा मामा. मामा तुम्ही काल गंगा संघाला गेले होते तर तुम्ही तिथे पाप दिवाळा गेले होते. कशाला गेले होते. पाप केलंच नाही तू. मामा तोंडे गावामध्ये पहिला नंबर आहे तुमचा. पाप केलंच नाही. खूप आता कोंबड्या खाली मशी. ते कोंबडे तुम्हाला लागतात. आणि गरमी तुमची इथे काढली सगळी. गर्मीने वाट तुम्ही लावली. केदारनाथ टूरला पण होते माझ्यासोबत. एक नंबर. त्यावेळी तुम्हाला तिथे केदारनाथ तुम्ही शर्ट काढून फिरवते. हा पण इथे तुम्ही आज घाल शर्ट. पण आता मी काय म्हणतो तुमच्या गंगा घरला पाप धुले. धुले तेही सांगितलं होतं 4 धाम 12 बार गंगा सागर 1 बार. तुम्ही डबल आहे बघतीच आहे तुम्हाला. चालेल बस बंद करा. नवीन नवीन चॅनल खोललेलं आहे सूरज डोंगरे. आणि लाईक करा जरा आणि कमेंट जास्त टाका. सबस्क्राईब करा. तो गाईज आम्ही आता उतरलेलो आहे. कोलकातामध्येच आहे आम्ही. आणि आता आम्ही चाललो कालिका माता मंदिर येते. तेथे जेव्हा कालिका माता ही आग्न भस्म होत होती त्यावेळी तिची जीप उडून पडलेली होती थोडी. असं काही आहे रहस्य. तर चला जाऊया आपण दर्शनासाठी. तर गाईज आता माला घेतो इथून. तर चला जाऊया. 1 वाजता इथे मंदिर बंद होतो. हा मंदिर आहे गाईज. आणि इकडनं आता आम्ही लाईनीला लागलेलो आहे. गाईज इकडे बघा फुलं बघा. तर गाईज 100 रुपये VIP दर्शन. काही जमा करत आहेत पैसे. 550 गाईज खूप गर्दी. हा बघा मंदिर. आमचं दर्शन तर खूप चांगला नाही बोलता येणार पण खूप गर्दी आहे तिकडे. आणि आमचं दर्शन झालेलं आहे. मस्त दर्शन झालेलं आहे. दर्शन बरं भारी झालं. गर्दी बघू शकाल.
परंतु आम्ही VIP दर्शन घेतलेलं आहे. काय मंदिरचा टाइम आहे 1 वाजता बंद होतो. हे चला लवकर गेट बंद होईल. चला चपला गेलोय आणि गेट बंद. गाईज इकडे कालिका माता मंदिरामध्ये जो कोणी दर्शनाला येईल त्याने एक लक्षात ठेवावं की 1 वाजता परफेक्ट मंदिर बंद होतो. आणि इकडे गरबी आहे सध्या, त्यामुळे उमासा फुटतो. नशीब तर काय सांगाल, दर्शन कसं झालं आपलं? दर्शन चांगलं झालं. हा पण इथं लई लुटालूट आहे. का रे? दर्शनाला पैसे हो झाडाचे पायापर्यंत तरी पैसे आहेत. 100 रुपये घेतले आमच्याकडून प्रत्येक व्यक्तीस आणि VIP दर्शन. आणि दर्शनाचे आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन पाहिजे असेल हात लावून देवीला 1000 रुपये. तर 1000 रुपये होते तिथे. बाईने घेतला आणि 1000 रुपये दिले. टिकला म्हणून लावला आहे थोडं दिसतोय. तर काय इकडे खूप म्हणजे जरा वातावरण एवढा गरम होतोय ना आम्हाला. नशीब आमच्या बसेस AC वाले आहेत. तर चला जाऊया आपण आता. इथे खूप वेळ झाला. कोणाला शॉपिंग करायची असेल तर इकडे खूप शॉपिंगसाठी सुद्धा आहे. आमची मंडळी शॉपिंगसाठी बसलेली आहे. आमच्या नानाने बघा 2 तांबे घेतलेले आहेत. वाव गाईज पेंटिंग बघा किती सुंदर. तर गाईज गरमी एवढी आहे की आम्ही आता लस्सी पितोय. आईला घेत बी ना म्हणजे नाही घेतलं. फुल शॉपिंग झाली आहे फुल. मामाची उद्या शॉपिंग चालू आहे इकडे. तेव्हा ते म्हणजे दक्ष राजाने म्हणजे शंकराला नाही बोलवला तरी पण ती आली ना शंकराची बायको. अपमान झाला. तर मग ती बोलली का मी आता केलंय कसं तरी आहे तरी पण माझा नवरा आहे ना तर बोलवायला पाहिजे होता. तेव्हा त्यावेळी ते एक होय पेटवलेले यज्ञ चालू होता त्यांचा. तेव्हा त्या रागात ती त्याच्यात उडी टाकली. कशाने त्याच्यात? यज्ञ कुंडात यज्ञात. नंतर ते भाग झाले का? हा नंतर मग शंकराला समजला. शंकर आला कैलासावरून एकदम असा तांडव केला. तेव्हा दक्ष राजाचा डोका हे करून डोका उडवला ना सासऱ्याचा. म्हणजे आणखी काहीतरी झालं असता म्हणून ब्रह्मदेवताने शांत करण्यासाठी तो म्हणजे तसा शंकराने करावा म्हणून त्यांनी ते हातावर घेतली. हातावर घेतली आणि मग ते कुठं कुठं अवयव पडले. मग त्यासाठी तिने 4 जन्म घेतले ना शंकरासाठी. परत एक जो हरतालिकेचा उपास करतो तो पण परत शंकर भेटण्यासाठी केला ना तिने फक्त. मग तो उपास करताना आपण पाल्यावरच झोपतो पहिल्यापासून. मग तिने फक्त बेलाची पानं खाऊनच केलेला. आज उपास असल्या कारणाने खिचडी. मिस्टर डोंगरे यांनी खूप अशी शॉपिंग केलेली आहे. मला तर वाटतं 2-3 साड्या आणलेल्या आहेत. सुरेश डोंगरे असताना काय कमी आहे? इथं मामा भेटलेला आहे. तुझे ठेव युट्यूबर आहे ना तुमच्याकडे. त्याला बोलतो मला सांग युट्यूबर 1 नंबर चालत. अरे कौन भौंक रहा है ये बदतमीज? काय हा स्वामी समर्थ लक्ष्मी कमल एक क्लिप केसाने लावते. बाबा बाई बघा आमचे काय भाई किंडल होय का ते. मी आत्ताच बस मध्ये उतरले. तिकडे जायचं आहे आम्हाला शॉपिंग साठी. तर आम्ही आता खातो हा फ्रूट सलाड. तिकडे मार्केट आहे तिकडे जायचं आहे मला. तर काय ज्या खायला चाट सलाड. लय मोठा मार्केट आहे ना. सर्व मंडळी आलेले इकडे शॉपिंग साठी. दर्शना 1500 ला इकडे साडी पनवेल का ओस पडले का आपली सांगा तुम्ही. कोण सांगेल ना. बघा तिकडं बघा किती जणी घुसल्या बघा. ती आई भेटलेली आज भेटलीच नाही. कधी शॉपिंग झाली? किती काय काय घेतलं तरी? सुरुवात झाली आता घेतोय का? पक्का घे बॅग भरून. काय द्या नोटा द्या. हुशार ना गे लोक.
कावा येऊन बसलो पत्त्या ना लय रे पापलेट. तर गायच्या पिझ्झा खायला. क्रीम आहे भाई. गाईज आम्हाला 2 तास दिले होते परंतु कुठे 2 तास गेले काय माहितीच नाही. शॉपिंग तर काय झालीच नाही आमची. आता ताईला घेतलेला आहे. चला गाईज स्पायडरमॅन बघा. ताईला बुट्टा घेतली. काय काय आम्ही फॅन घेतलेला आहे 100 रुपये आहे. अरे कधी घेता चला. वाट लावली आहे इथं बघा रोड क्रॉसिंगला. म्हणजे किती मोठा मार्केट असेल. जाम गर्दी. गाय एवढी शॉपिंग केली ना घाम फोडलेला आहे नानाला नानीने घाम फोडलेला आहे. एवढी शॉपिंग केलेली आहे. एवढा घाम फुटलाय. मला तर वाटतं बायकोने खूप शॉपिंग केलेली दिसते. शॉपिंगला गेलो नव्हतो मी डॉमिनोजला होतो. तिथं पण बसून कंटाळाला कोलकातावाला पाठवलं होती. राडा होणार बोलतो मामा नाही ऐकणार. कोंबडा लागेलच. गाईज फायनली आमची बस आलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहे. खूप गरम होते. एसी तर चालूच आहे बघा. तर आता आम्ही चाललो डायरेक्ट स्टेशनला. स्टेशनवरून डायरेक्ट पुरी 12 घंटा लागणार आणि सकाळी पोचू आम्ही जगन्नाथपुरी. तर चला. गोगल न बोलतो 1000 रुपयाची गोगल नाही ओनली 100 रुपया देगा. 100 रुपये. हा दाखव बॉक्स. 100 रुपया देगा. लेन्स कार्ड गाईज. काय नाही गाईज 100 रुपयाची गोगल आहे. आणि गाईज आम्हाला आहे ना आता इकडे सोडलेलं आहे. कोणतं स्टेशन आहे रे? शालीमार स्टेशन आहे. आणि आमची ट्रेन आहे ती म्हणजे 8:30ला जगन्नाथपुरी येते. 12 तास लागतील. नाईट आहे पूर्ण. तर आता वाजले 5:15. आम्हाला जवळजवळ 3 तास इथे असंच थांबावं लागेल. तर काय करायचं 3 तास. कंटाळलोय गाईज आम्ही. अक्षरशः साईडचा काय सीन दाखवलं पण नाही. बसवाला कसं लागेल. तर ट्रॅफिक वगैरे खूप असते काय इकडे. आणि त्यामुळे आम्हाला इडन गार्डन स्टेडियम होता, हावडा ब्रिज वगैरे 3-4 आमचे स्पॉट असेच राहिलेले आहेत. कारण की ट्रॅफिकमुळे आणि आमचाच टाइमपास थोडा जास्त आला आणि दर्शन वगैरे टाइम होतो तिकडे म्हणून त्यामुळे. तर नवीन ब्लॉगसाठी जिग्नेशसाठी सज्ज होत आहेत. मला तर वाटतं काहीतरी प्लॅनिंग आहे त्यांचे फ्युचर प्लॅनिंग. फोन कसं पकडतात ते बघतोय मी. असं उलटा कसं करतात ते करतात ते कोणाला नाही जमत. तर काय चला आपण बघूया आता काय काय इथे करायचं. 3 तास काहीतरी करावंच लागेल उद्योगधंदे. हे मला तर वाटतं आता भासणार इकडे. पापलेट आता भासणार. चला बघूया पापलेट काय करतो. शर्ती ना भाऊ. तुमचा कोणता बैल आहे फेमस? फौजी. आता 0007 नवीन खरेदी केले जादू. अरे बाप जोडी झाली. फुल राडा का? फुल राडा. ओके. आणि हे तर तुम्हाला माहितच आहेत जिग्नेश पाटील टोंडरे गावातील एक कोहिनूर हिरा उभारता सितारा. मामा फुल काटले हो. मामा फुल काटले ना मामा अरे खाली शिवा बी होती तर फुल काटले. काय करायचं आता 3 तास. काय 3 तास चालवायला लागतील आपल्याला. कुठं नवीन खरेदी 300 रुपया. कोलकाता खरेदी ट्रेन से. ट्रेन से सायकल से जा रहे काहीच बघा छोटे छोटे मुले पतंग उडवतात. कुठे आला यो आली ओळखत ना देव विसरली लगेच ना का. आता मी माझ्या गावाला जाल तू तुझ्या गावाला. कुठं 3 दिवस आहेत अजून. टाइम आहे आपल्याला. आता ट्रेन मध्ये बोलू जा. ट्रेन मध्ये 12 तास आहेत. 12 तास जायला लागेल ट्रेन मध्ये. चला थांबा बॅक करू. ही 6 सीट आहे तिथे.
तर गाईज आपण आता वेटिंग रूम मध्ये आणि आपली मंडळी बघा. हे जा अंगा धावा जा, अंगा धावा जा. पापलेट अंग धाव जा. सकाळी गेले का? खूप अशी सुंदर बाथरूम होते आम्हाला. जाऊ बाटा इथं सगळं. अरे कसली व्हेज काढून व्हेज. तर काय मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि वेटिंग रूम मध्ये बसलेलो आहे. आंघोळ पण केली मस्त मस्त. आता थंडा थंडा वाटतं. एसी वगैरे चालू आहे तिकडे. तर चला नंतर जेवण वगैरे करून नंतर भेटू. ध्रुविकाने दाईनाच उरवले. सकाळपासून जवळजवळ 5 चौका की तो असा मोठा थंडा येऊ. आता माझा घेतलेला आहे चाटी आहे. मस्त राईस आहे, चपाती आहे, भाजी आहे. इकडे सुद्धा जेवण चालू आहे मस्त फ्राय राईस. असं जेवण. तर जेवण गाईस छान आहे. तर या जेवायला. हे काय आणले बघू काय आहे. ऑनलाईन का कामच काढायला येते. गाणं तर हल्ली करतात जमतच ना. कामच काढायला घेतले यांनी. नाही रे नको. मी आता जस्ट जेवलेलो आहे. गाईज आहे शालिमार स्टेशन आणि मी आलो इकडे. आता ध्रुविकाला काय अंडा वगैरे भेटतं का बघूयात. इकडे स्टॉल तर दिसत आहेत. तर गाईज चला जाऊया आपण ऑमलेट घेऊन. गाईज चला जाऊया. सर्वजण निघालेले आहेत. तर गाईज आलेलो आहे मी स्टेशनवर. सर्वजण सर्वजण ट्रेनची वाट बघत आहेत. आपल्याला एक रांगणा होणार. सगळं करायला कुठं निघले. एक रांगणा होणार आपल्याला. वाट बघून जरा महिना जाईल. महिना जाईल. महिना कंप्लीट करतो ना गाईज. तो हे ध्रुविका काय आहे. कोणी दिला. दीदीनी कायच कम्प्लीट केलेलं आहे. याला आता नॅशनल मध्ये उतरावं लागेल आपल्याला. तर काय आमची ट्रेन आलेली आहे. काहीच आम्ही फायनली आता बसलेलो आहे ट्रेन मध्ये जगन्नाथपुरी येथे जाण्यासाठी. तर चला जाऊया आपण आता जगन्नाथपुरीला. 12 तासाचा प्रवास आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग इथे एंड करूया. तर चला आता बाय बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चलो बाय. आणि लाईक करा जरा आणि कमेंट जास्त टाका. सबस्क्राईब करा.